नमस्कार. पोलीस भरती PYQ सिरीजचा 81वा प्रश्न बघतोय आपण. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 ठाणे, 2 पालघर, 3 रायगड, 4 सुरत. मी 5 सेकंद थांबेन. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करायची आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पोलीस भरतीला जे रिपीटेड झालेले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये, असे प्रश्न आपण ॲड केलेत. महत्त्वाचे आहेत, लक्ष द्यायचं आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 रायगड. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. थोडीशी माहिती बघूया, जी अशीच माहिती ॲड केली जी मागच्या काही वर्षांमध्ये रिपीट झालेली आहे. बघूयात. राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? रानगव्यांसाठी. पोलीस भरतीला नेहमी प्रश्न असतो अभयारण्य आणि कशासाठी तो प्रसिद्ध आहे त्याबद्दल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कशासाठी आहे? वाघांसाठी प्रसिद्ध आहे. कोयना वन्यजीव अभयारण्य किंग कोब्रा आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध आहे. नान्नज अभयारण्य हे माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, यावरती खूप वेळा रिपीट झालेला आहे प्रश्न. नान्नज हे अभयारण्य हे माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 82वा प्रश्न आहे. भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? 1 NH40, NH46, NH44, 44, NH27. आणि याचं योग्य उत्तर आहे NH44. थोडी माहिती बघूयात. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे NH44 आणि पूर्वी राष्ट्रीय महामार्ग 7 म्हणून तो ओळखला जायचा. जो NH44 आहे तो पूर्वी राष्ट्रीय महामार्ग 7 म्हणून ओळखला जात होता. आत्ता NH44. ठीक आहे. लांबी ज्याची किती आहे? 3745 किलोमीटर एवढी ह्या महामार्गाची लांबी आहे. NH44 राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प NHDPच्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरमधून जातो. उत्तरेला श्रीनगरपासून सुरू होऊन दक्षिणेला कन्याकुमारी येथे तो संपतो. ठीक आहे. श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत हा नॅशनल NH44 आहे मार्ग जातो. हा महामार्ग भारताच्या 11 राज्यांमधून जातो. ठीक आहे. लांबी किती आहे? 3745 किलोमीटर आणि पूर्वीचं नाव काय? महामार्ग 7. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. ही डॅश डॅश ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये बहुसंख्येने राहते. 1 भिल्ल, 2 वारली, 3 कोरकू, 4 गोंड. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 कोरकू. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. पालघर बँड्समनला सुद्धा 2024ला सुद्धा येऊन गेलेला आहे. त्याच्या आधी जालना 2017ला आलेला प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? 1 गंगासागर, 2 शिवसागर, 3 सरदार सरोवर आणि 4 गोविंद सागर. हा सुद्धा रिपीट झाला आहे खूप वेळा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 सरदार सरोवर. 85वा प्रश्न आहे. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? 1 भारत, 2 ऑस्ट्रेलिया, 3 न्यूझीलंड, 4 इंग्लंड. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 ऑस्ट्रेलिया. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ऑस्ट्रेलियामध्ये आहे. 86वा प्रश्न बघतोय. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? खूप वेळा आलेला प्रश्न आहे. सुंदरबन, मधुबन, रणचेर मैदान, राजमुंद्री. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 सुंदरबन. हे काय आहे? हे भारतातील 27वे रामसर स्थळ आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे भारतातील 27वे रामसर स्थळ आहे. सुंदरबन भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. भारतातील तसेच जगातील सुद्धा हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. लक्षात ठेवायचं आहे. 87वा प्रश्न बघतोय आपण. पुढचा. लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? 1 यमुना, 2 शरयू, 3 वेदिका, 4 गोमती. लखनौ शहर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गोमती नदीकाठी. लखनौ शहर गोमती नदीकाठी वसलेले आहे. काही महत्त्वाची शहर आणि त्यांची टोपण नावे बघूयात आपण. अहमदाबाद गुजरात राज्यामध्ये जे भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे बंगळुरू कर्नाटक राज्यामध्ये आहे. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया
आणि स्पेस सिटी म्हणून ओळखला जातो. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत, सर्व लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण याच्यावरती खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. सर्व या शहरांवरती प्रश्न आलेला आहे. चेन्नई तमिळनाडू राज्यामध्ये आहे. गेट ऑफ दक्षिण भारत या नावाने ओळखलं जातं. त्याचप्रमाणे कोलकाता पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे, जे आहे राजवाड्यांचे शहर आणि आनंदाचे शहर असं सुद्धा म्हटलं जातं कोलकाता सिटीला. त्याचप्रमाणे आहे जयपूर राजस्थान राज्यामध्ये. गुलाबी शहर हे सर्वांनाच माहिती आहे, गुलाबी शहर पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं जयपूर राजस्थानमधील. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर हे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. काय ओळखलं जातं? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. लखनौ शहर हे उत्तर प्रदेश राज्यामधील नवाबांचे शहर म्हणून ओळखलं जातं. काय ओळखलं जातं? नवाबांचे शहर लखनौ उत्तर प्रदेशमधील. आणि ते कोणत्या नदीकाठी आहे? आत्ताच बघितलं आपण, गोमती नदीकाठी. लखनौ शहर हे कोणत्या नदीकाठी आहे? गोमती नदीकाठी आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, चंबळ नदीच्या काठावरील कुठले शहर आहे? चंबळ नदीच्या काठावरील कुठले शहर आहे? 1 आग्रा, 2 फिरोजपूर, 3 कोटा, 4 जबलपूर. आणि योग्य उत्तर आहे 3 कोटा. त्रिपुरा या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे? 1 अगरतळा, 2 गंगटोक, 3 ऐझॉल आणि 4 इम्फाळ. त्रिपुरा या राज्याची राजधानी खूप वेळा रिपीट झालेलं आहे. 7 सिस्टर्समध्ये खूप प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि अजूनही पुढे येणार. याच्यामध्ये ईशान्येकडील 7 राज्यांवरती नेहमी प्रश्न असतो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 अगरतळा. थोडीशी माहिती बघूया. 7 सिस्टर्स जे राज्य आहेत हे ईशान्य भारतातील राज्यांचा समूह आहे. ओके, ईशान्य भारतातील राज्यांचा समूह 7 राज्य आहेत ही, म्हणून 7 सिस्टर म्हणून ओळखल्या जातात. या राज्य आणि त्यांचे आपण राजधानी बघूयात. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. पाठच करायचे आहेत. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ. मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग आणि मिझोरामची राजधानी आहे ऐझॉल. नागालँड या राज्याची राजधानी आहे कोहिमा आणि त्रिपुरा, आत्ताच प्रश्न होता, त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे अगरतळा. लक्षात ठेवायचे हे 7ही राज्य खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढे सुद्धा येत राहणार. ठीक आहे, 7 सिस्टर्स, 7 ईशान्येकडील 7 राज्ये. ठीक आहे, त्यांना 7 सिस्टर याच्यावरती या पॉईंटवरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्षात ठेवायचे आहेत राज्य आणि त्यांच्या राजधान्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय? 1 नीस, 2 ग्रॅनाइट, 3 बेसाल्ट, 4 पातालिक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 बेसाल्ट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? 1 वर्धा, 2 पुणे, 3 ठाणे, 4 चंद्रपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 वर्धा. महाराष्ट्रात वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. 92वा प्रश्न, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 रायगड, 2 सिंधुदुर्ग, 3 रत्नागिरी, 4 नांदेड. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 रायगड. भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं आहे. 1 चंद्रपूर, 2 नागपूर, 3 भोपाळ, 4 इंदोर. आपण मगाशी शहरं आणि त्यांची टोपण नावे या पॉईंटवरती आपण बघितलं, त्याच्यामध्ये सुद्धा होतं टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. कोणतं आहे? याचं उत्तर आहे नागपूर. नागपूर शहरास महाराष्ट्रातील टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? कोहिमा, इम्फाळ, अगरतळा, दिसपूर. परत एकदा रिपीट झाले प्रश्न. मणिपूर राज्याची राजधानी 2024ला सुद्धा बघा, नागपूर 2024ला आला आहे आणि अमरावती 2024ला सुद्धा आला आहे. हा SRPFला आलेला होता. कोहिमा, इम्फाळ, अगरतळा, दिसपूर. सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. थोड्या वेळापूर्वीच बघितलं आपण, न बघता द्यायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 95वा प्रश्न आहे, उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? 1 केरळ, 2 आंध्र प्रदेश, 3 जम्मू काश्मीर, 4 ओडिशा. आणि योग्य उत्तर आहे
ऑप्शन 3 जम्मू काश्मीर. उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर जम्मू काश्मीरमध्ये आहे. 96वा प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? नीट प्रश्न वाचायचा आहे, केंद्र नाही म्हटलं आहे. उरण, खापरखेडा, अंबरनाथ, परळी. काही वेळेला घाईमध्ये आपण आहे वाचतो आणि याच्यामधला पहिलाच असतो आपला की असतोच, तो आपल्याला माहीत असतो, आहे म्हणून टिक करतो आणि आपला प्रश्न चुकून जातो आपल्याला माहीत असून सुद्धा. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 अंबरनाथ. अंबरनाथ या ठिकाणी ऊर्जा निर्मिती केंद्र नाही. 97वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे? 1 कडुनिंब, आंबा, साग, सुबाभोळ. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 आंबा. महाराष्ट्र राज्याची चिन्हे बघूयात आपण. राज्य वृक्ष काय आहेत? आंबा आताच पाहिलं. राज्य प्राणी आहे शेकरू. राज्य पक्षी आहे हरियाल. आणि राज्य फूल कोणतं आहे? ताम्हण. महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आंबा वृक्ष आहे आंबा, प्राणी शेकरू, पक्षी आहे हरियाल आणि फूल आहे ताम्हण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 पुणे, 2 अहिल्यानगर, 3 रायगड, 4 नाशिक. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पुणे. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग बघूयात आपण. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये आहेत 4 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी पहिलं आहे त्र्यंबकेश्वर, हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. भीमाशंकर आत्ताच प्रश्न बघितला त्याच्यावरती, जो आहे पुणे जिल्ह्यामध्ये. घृष्णेश्वर हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सध्याचे कोणतं आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. घृष्णेश्वर हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न खूप वेळा येऊन गेला आहे. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. 4 आपल्या किती आहेत? 4 ज्योतिर्लिंग आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 4 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत 12पैकी. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ. पुढे जाऊयात. गडचिरोली जिल्ह्यातील टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? 1 कुरखेडा, 2 कारवाफा, 3 धानोरा, 4 कोरची. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 कोरची. पुढचा 100वा प्रश्न आहे, केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 पुणे, 2 अकोला, 3 नाशिक, 4 जळगाव. सर्वांनाच माहिती आहे याचं उत्तर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 जळगाव. तर हे होते आजचे 20 प्रश्न. असेच महत्त्वाचे पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न घेऊन परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.